अशी प्रगती केली होय आमच्या ठाण्याने. आणखी विशेष करून एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांनी उभी केली. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आज हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे. त्यांच्या स्मृती दिवसानिमित्त मी तमाम महाराष्ट्राच्या वतीने बाळासाहेबांना विनम्र अभिवादन करतो आणि भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. आजच्या या भव्य दिव्य अशा मालेगाव विधानसभा मतदारसंघातील आपले महायुतीचे उमेदवार दादा भुसे यांच्या प्रचार सभेला उपस्थित अजय बोरस्ते, सुरेश निकम, किशोर इंगळे, आविष्कार भुसे, भाऊलाल तांबडे, भारत जगताप, संजय दुसाने, राम मिस्त्री, देवा पाटील, निलेश आहेर, मधुकर आहेर, संगीता सोनावणे, मनीषा पवार, धर्मा बांबरे, सर्व मान्यवर. खूप मोठी यादी आहे. परत आणखी मला नांदगावला सभा आहे आणि नांदगाववरून मुंबईत आणखी 3 सभा आहे. दादा भुसे यांच्या सभेला एवढ्या मोठ्या संख्येने हा जनसमुदाय उपस्थित आहे. माझ्या लाडक्या बहिणी आहेत, लाडके भाऊ आहेत, लाडके शेतकरी आहेत, लाडके मतदार बांधव भगिनी आहेत. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो की दादाला आशीर्वाद द्यायला एवढा मोठा जनसमुदाय या ठिकाणी आज उपस्थित आहे. मला वाटतं ही विजयाची रॅली आहे, ही विजयाची आपली परंपरा. खरं म्हणजे तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात यावरून चित्र स्पष्ट आहे. आपल्या मालेगावचा एकच वादा काय, आणि मालेगावकर आणि दादा भुसे यांचं एक समीकरण आहे, एक नातं आहे. हे नातं या निवडणुकीत अधिक मजबूत आणि अधिक दृढ होणार आहे. मगाशी दादांनी सांगितलं, या मालेगाववर बाळासाहेबांनी प्रेम केलंय, या मालेगाववर आनंद दिघे साहेबांनी प्रेम केलंय आणि या दोघांचा चेला हा एकनाथ शिंदेचंही या मालेगाववर प्रेम आहे. इथला मतदार बाळासाहेबांशी आणि धनुष्यबाणाशी एकनिष्ठ आहे आणि म्हणून 4 वेळा तुम्ही निवडून आले. 4 वेळा दादा निवडून आले. आता 5व्यांदा आपण त्यांना निवडून देताय आणि खरं म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने आपण इथं आल्यानंतर मला खरं म्हणजे चिंता काही राहिलेली नाही. आता 20 तारखेला बटन दाबायचं आणि 23 तारखेला गुलाल उधळायचा, फटाके फोडायचे. 4 वेळा
आपण धनुष्यबाणाचं बटन दाबलं. पाणी दे जरा, आवाज जरा डाऊन झाला. तुम्ही 4 वेळा धनुष्यबाणाचं बटन दाबलं ना, आता 5व्यांदा काय दाबणार? धनुष्यबाण बाळासाहेबांचा, धनुष्यबाण या तुमच्या आमच्या सर्वांचा, धनुष्यबाण बाळासाहेबांच्या विचारांचा, धनुष्यबाण दादा भुसे यांचा. मग मला सांगा, आपण बाळासाहेबांच्या विचारांचे पायी आहोत. आपली निशाणी आहे धनुष्यबाण. आणि आता जे म्हणतात आमची निशाणी, आमचं हे चोरलं, आमचं ते चोरलं, त्यांना काय घ्यायला लागलंय? त्यांना दुसरी निशाणी घ्यायला लागली आहे. म्हणतात ही क्रांतीची मशाल आहे. मी म्हणतो ही घराघरात आग लावणारी मशाल आहे. गावागावात आग लावणारी मशाल, जाती जाती तेढ निर्माण करणारी मशाल. आता धनुष्यबाणाने 20 तारखेला याचा कायमचा काय करणार? आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, तुम्ही दादा भुसेंच्या मध्ये कोणतरी येऊन गेले इथे की काय म्हणाले, दादा भुसे भुसा पाडणार, भुसा पाडायला आलाय. अरे तुमचा भुसा एकनाथ शिंदेने 2 वर्षात पूर्वी पाडलाय. त्यामुळे दादाच्या दाढीवर जाऊ नका. दादाची पांढरी आहे, माझी काळी आहे. आणि एका दाढीची करामत तुम्ही बघितलेली आहे. या दाढीच्या नादाला लागू नका. तुमची महाविकास आघाडी कधी खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही, अशी दाढी आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या निवडणुकीमध्ये या सगळ्या लोकांना कळू द्या की मालेगावमध्ये भगव्याचंच राज्य आहे. भगव्याचंच राज्य राहणार, धनुष्यबाणाचंच राज्य राहणार. आणि दादा भुसे त्याचा सेवेकरी असणार. आणि म्हणून हे कळू द्या जगाला की 4 वेळा तुम्ही निवडून दिले, 5व्यांदा पण या ठिकाणी दादा भुसे शिवाय काय पर्याय आहे? कोणीतरी इकडं काहीतरी नाव सांगितलं मला. कोण दुसरा उमेदवार कोण आहे? दुसऱ्या उमेदवाराचं नाव काय? मोबाईल. दुसरा उमेदवाराचं नाव काय समोरच्याचं? हिरे. अरे मी अगोदर सांगितलंय, हिऱ्याच्या पोटी गारगोटी. या दादाच्या पांढऱ्या दाढी समोर यांचे सगळे चेहरे काळे निळे पडलेले आहे. हा दादा दिघे साहेबाचा चेला आहे, बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. जेव्हा तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले, बाळासाहेबांच्या विचाराची प्रतारणा केली आणि या राज्यात बाळासाहेबांचे विचार सोडून स्वतःसाठी, खुर्चीसाठी, मुख्यमंत्री पदासाठी आणि या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या मनातलं सरकार न आणता बेईमानी करून खुर्ची पटकावली. त्याच दिवशी आम्ही निर्णय घेतला आणि शिवसेनेचं खच्चीकरण, शिवसेना आणि धनुष्यबाण तुम्ही काँग्रेसच्या दावणीला बांधला, तो आम्ही सोडून आणला.
आज धनुष्यबाण वाचवण्याचं काम आपण केलंय. आणि म्हणून हे काम करताना तुमचा दादा माझ्या खांद्याला खांदा लावून उभा होता. मला सांगा, बाळासाहेब म्हणाले होते माझी काँग्रेस होऊ देणार नाही, काँग्रेस होईल त्याशिवाय माझं दुकान बंद करेन. पण बाळासाहेबांच्या विचारांच्या विरुद्ध जाऊन त्यांचे वारसा सांगणारे उबाठा सरकारमध्ये गेले, उबाठा आणि सरकार बनवलं आणि काय केलं? सगळी कामं बंद, ह्याला स्टे त्याला स्टे, अमका प्रकल्प बंद, समृद्धी बंद, काय काय बंद केलं. आणि आम्ही शिवसैनिकांचं खच्चीकरण होत असताना कसं बघणार? मग या एकनाथ शिंदेने धाडसी निर्णय घेतला. या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला पाहिजे होता तो निर्णय घेतला आणि टांगा पलटी घोडे फरार करून टाकले. सरकार पलटवून टाकलं. सरकारमध्ये लोक जातात, आम्ही सरकारच्या विरुद्ध गेलो, सरकार सोडलं, सत्ता सोडली आणि जनतेच्या मनातलं सरकार स्थापन केलं. बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार स्थापन केलं. आणि म्हणून मला अभिमान आहे, 2.5 वर्षात तुम्ही काय केलं, 2 वर्षात आम्ही काय केलं? होऊन जाऊ द्या दूध का दूध, पाणी का पाणी. सगळी कामं सुरू केली. जलयुक्त शिवार योजना चालू केली, पाणी योजना सुरू केली, सिंचन प्रकल्प सुरू केले. या ठिकाणी बंद पडलेले सगळे प्रकल्प आम्ही सुरू केले, त्याला चालना दिली. एकीकडे प्रकल्प विकास, दुसरीकडे कल्याणकारी योजना. माझ्या लाडक्या बहिणी इकडे बसलेल्या आहेत. लाडक्या बहिणींचे किती फॉर्म भरले? 2.25 लाख. $2.25 लाख बहिणींचे फॉर्म भरले. हात वर करा सगळ्यांनी. कुणाच्या खात्यात पैसे जमा आले? माझ्या लाडक्या बहिणींना मी भेटायला आलोय, आपल्याशी संवाद साधायला आलोय, आपले आशीर्वाद घ्यायला आलोय. आता 2.25 लाख लाडक्या बहिणींचे अर्ज भरले, त्यांच्या खात्यात पैसे गेले. आता या लोकांनी भाऊजीला पण सांगायचंय, यावेळे काय ऐकणार नाही. पहिलं मतदान दादा भुसे, धनुष्यबाण यांना, नंतर बाकी सगळं. आणि तुमच्या योजनेला पण विरोध केला. ही योजना खोटी आहे, ही योजना फसवी आहे, ही योजना चुनावी जुमला आहे असं म्हणाले. तुम्ही काय विकत घेताय का? खरेदी करताय का? लाच देताय का? भीक देताय का? असे तुमचे सावत्र भाऊ, कपटी भाऊ, दुष्ट भाऊ यांनी योजना बदनाम केली. कोर्टात गेले, कोर्टाने त्यांना एक थप्पड दिली, चला पळा म्हणाले इकडून. दुसऱ्या कोर्टात गेले, तिकडून पण येतील. पण आम्ही ठरवलं होतं, अरे तुम्हाला सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांना, पैशाच्या राशीत लोळण घेणाऱ्या लोकांना काय कळणार? 1,500चं महत्व ते माझ्या लाडक्या बहिणींना, लाडक्या भावांना, लाडक्या शेतकऱ्यांना माहित आहे. या एकनाथ शिंदेला माहित आहे, या दादा भुसेला माहित आहे. आम्ही पण शेतकऱ्याची पोरं आहोत, शेतकऱ्याच्या परिवारातून आलोय, सर्वसामान्य कुटुंबातून आलोय. आणि म्हणून आमची आई कसा घर चालवायची, महिना कशी काढायची, ती तगमग आम्ही पाहिली आहे. तिच्या डोळ्यातली तगमग आम्ही पाहिली आहे. आणि म्हणून जेव्हा अधिकार येतील तेव्हा माझ्या लाडक्या बहीण भावा शेतकऱ्यासाठी हा एकनाथ शिंदे काहीतरी करेल, हा आम्ही विश्वास बाळगला आणि योजना केली. दादा भुसे
सारखे माझ्या मागे लागले, लाडकी बहीण करा, लाडकी बहीण करा, लाडकी बहीण करा. तर लाडकी बहीण पण केला, लाडका भाऊ पण केला, आम्ही त्यांना अप्रेंटिसशिप पण दिली. तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला मी एकच सांगतो, महाविकास आघाडी म्हणते आमचं सरकार आल्यावर आम्ही बंद करू, आमचं सरकार आल्यावर याची चौकशी लावू, जे लोक दोषी आहेत त्यांना जेलमध्ये टाकू. कोणाला धमकावताय? अरे तुमचा भुसा पाडून झालाय, आता दादा भुसेचा भुसा म्हणाला, तुमच्या नाका तोंडात भुसा जाईल तर दम द्यायचं विसरा. तुम्हाला श्वास घ्यायला पण वेळ मिळणार नाही. कोणाला धमक्या देत आहे? अरे आम्ही संघर्षातून आलोय, आंदोलनातून आलोय, जेल भोगून आलोय, आणि तुमचा रस्ता सत्तेचा माझ्या लाडक्या बहिणींनी, लाडक्या भावांनी, लाडक्या शेतकऱ्यांनी कधीच बंद करून टाकलाय. सत्तेचं विसरा. विरोधी पक्षनेता होतोय का बघा. आणि या राज्यामध्ये जे काम आम्ही केलंय, या कामाची पोचपावती माझ्या लाडक्या बहिणी या 20 तारखेला दिल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्हाला एवढी खुमखुमी असेल, परवा काहीतरी म्हणाले 10 दिवस थांबा, तुम्हाला जेलमध्ये टाकतो. अरे या माझ्या लाडक्या बहिणींसाठी, लाडक्या भावांसाठी, लाडक्या शेतकऱ्यांसाठी, माझ्या लाडक्या मुली उच्च शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी, वयोश्री योजनेसाठी, या 11 योजना याची चौकशी लावणार म्हणाले. आणि माझ्या लाडक्या बहीण भावांसाठी उद्या जेलमध्ये जायला लागलं तर एकनाथ शिंदे एकदा नाही 100 वेळा जेलमध्ये जायला तयार आहे. कोणाला घाबरवत आहे? तुमच्यासारखे भ्रष्टाचार करून आम्ही इथपर्यंत आलो नाही. तुमच्यासारखे कोविडचे पैसे खाऊन आम्ही आलो नाही. तुमच्यासारखे डेड बॉडी बॅगमध्ये पैसे खाऊन आलो नाही. तुमच्यासारखे कोविड सेंटरमध्ये पैसे खाऊन आलो नाही. इकडे कोविडमध्ये माणसं मरत होती, इकडे पैसे मोजत होते. हे पाप कुठं फेडणार? आणि म्हणून कोणाची दादागिरीची भाषा करताय? तुमचा पूर्ण संतुलन गेलंय, बिथरलेत, गोंधळलेत. काय मुद्दे नाही, मुद्दे आमच्याकडे आहेत. चला होऊन जाऊ द्या. तुम्ही काय केलं, आम्ही काय केलं दाखवतो. आणि माझ्या लाडक्या बहिणीनं एकच सांगतो, लाडक्या भावानं एकच सांगतो, आता एक सांगतो, एक ऐका. एका मुलीने आत्महत्या केली, एका मुलीने आत्महत्या केली. रात्री 12:30 वाजता मी ती बातमी पाहिली. 1 वाजता मी चंद्रकांत दादा पाटील यांना फोन केला. आपल्या राज्यात एका मुलीने इंजिनिअरिंगचं शिक्षण घेता येत नाही म्हणून आत्महत्या केली. अर्धे पैसे आपण भरत होतो गव्हर्नमेंट, अर्धे पैसे पालकांनी भरायचे होते. ते पैसे पण अर्धे पैसे पालकाला भरता येत नव्हते म्हणून मुलींनी बापावर बोजा नको म्हणून आत्महत्या केली. आपल्या राज्यात एक मुलगी शिक्षणासाठी आत्महत्या करत असेल तर आपल्या सत्तेचा उपयोग काय? राज्यकर्त्यांचा उपयोग काय? या मुख्यमंत्र्याचा उपयोग काय? म्हणून माझ्या भगिनींनो, भावांनो, त्या दिवशी आम्ही ठरवलं डॉक्टर, इंजिनियर, वकील, MBA जे काय करायचं शिकायचं त्याची 100% फी सरकार भरणार. हे काम, हे सरकारचं काम आहे. सरकार कशाला आहे? घरात बसायला? सरकार फेसबुक लाईव्ह करायला? सरकार लोकांमध्ये जाऊन संवाद साधणार आहे. कोविडमध्ये पाहिलं आपण, कोई फेसबुक लाईव्ह, कोमट पाणी प्या, असं करा, तसं करा. अरे सांगून पोटाची खळगी नाही भरत. लोक पोटाला अन्न लागतं, अन्न, वस्त्र, निवारा. आणि म्हणून या 2 वर्षात आम्ही एवढं काम केलं, एवढ्या योजना आणल्या.
आणि दादा तुमच्या अजून कुठल्या योजना होत्या एसटी मध्ये 50% सवलत द्या म्हणून मला दादांनी सारखा पाठपुरावा केला. 50% सवलत मी म्हणालो 75 वर्षाच्या वरचे मोफत द्या, मोफत एसटी मध्ये सवलत द्या. ही पण यांचीच योजना. लाडकी बहीण योजनेच्या मागे हे होते आणि म्हणून आम्ही हे केल्यानंतर एसटी वाले म्हणाले एसटी तोट्यात आहे. अरे मी बोलत तोट्यात आहे अजून काय होणार, खड्ड्यात जाईल, अजून काय होतंय. तर तुम्हाला सांगतो माझ्या लाडक्या बहिणींमुळे तोट्यात असलेली एसटी फायद्यात आली. हे विजन आहे, हे काम करण्याचं विजन. आणि म्हणून एक अभ्यासू आमदार तुम्ही दिला, मंत्री म्हणून त्याने अतिशय चांगलं काम केलं. मला दादा भुसेंचा अभिमान आहे की त्यांनी जी जबाबदारी दिली ती पूर्णपणे पार पाडली. आणि म्हणून आज माझं एवढंच सांगणं आपल्याला, MSRDC खातं जे माझं डिपार्टमेंट होतं, माझं जिव्हाळ्याचं खातं होतं, त्याची जबाबदारी मी दादा भुसे यांच्यावर दिली. आज MREGS जे गावागावामध्ये गोर गरिबांना सुविधा देणारं ते खातं पण तुमच्याकडे आहे, रोजगार हमी योजना. आणि म्हणून दादा भुसे यांच्यावर जो विश्वास टाकला तो विश्वास पूर्ण करण्याचं काम त्यांनी केलंय. आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगतो, आम्ही या महाराष्ट्रामध्ये मी सगळीकडे फिरतोय पण एक वातावरण पहा, महायुतीचं वातावरण झालंय. आणि त्यामध्ये अशा गारगोट्या काय तुमचं वाकडं करू शकत नाही. अशा गारगोट्या दादा भुसेला काही वाकडं करू शकत नाही. दादा भुसे यावेळेस किती मतांनी निवडून आले पाहिजे? रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून आले पाहिजे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, याचा आवाज येतोय, आणि म्हणून या मालेगावचा इतिहास आपल्याला कायम ठेवायचा. या इतिहासाला सोनेरी झळाळी द्यायची आहे. आणि एक साधा सच्चा कार्यकर्ता, धर्मवीर आनंदीगे बघितला चित्रपट, पाहिला की नाही? दोन्ही याच्यामध्ये दादा भुसे कसा दिसतोय, ओरिजिनल. आणि म्हणून दिघे साहेबांचं प्रेम असलेला हा कार्यकर्ता तुम्हाला आमदार म्हणून लाभला. तुम्ही नशीबवान आहात, तुम्ही भाग्यवान आहात की तुम्ही अशा आमदाराला 4 वेळा निवडून दिले, 4 वेळा. आणि आता पुन्हा महायुतीचं सरकार येणार, सगळीकडे वातावरण महायुतीचं आहे. मी तुम्हाला लिहून देतो, कोणी किती काय म्हटलं तरी आपल्याला पूर्ण बहुमत, 160 पेक्षा जास्त जागा आपल्या महायुतीला मिळतात. कारण आपले सर्व लोक काम करतात 24/7. मी आज सकाळी 6 पर्यंत काम केलं आणि 8ला 9चं टेक ऑफ घेऊन नंदुरबारला गेलो आणि तिथून साक्रीला आलो, साक्रीवरून मालेगाव, मालेगाववरून नांदगाव, नांदगाववरून मुंबई 3 सभा. हे पूर्ण राज्य पालथं घातलंय. राज्यातल्या प्रत्येक ठिकाणी आपण जातोय. तर मी एवढंच सांगतो, दादा भुसे यांनी मागणी केलेली आहे. मागे पण एकदा मागणी केली होती,
की मालेगाव जिल्हा झाला पाहिजे. तुम्हाला पाहिजे, सगळ्यांना पाहिजे. मग मालेगाव जिल्हा दिला तर दादाचं लीड डबल करणार पक्का. शब्द देणारा एकनाथ शिंदे आहे, शब्द पाळणारा पण आहे. एक बार जबान दिया, एक बार कमिटमेंट किया तो ये खुद की भी नहीं सुनता. मग तुम्ही डबल लीड देणार, मग मी मालेगाव जिल्हा देणार. नार पार प्रकल्प कार्यान्वित करून माळ मात्यासह संपूर्ण मालेगाव तालुक्याला पाणी देण्याचं काम दादा भुसे यांनी त्याचा प्रयत्न सुरू केलाय. तो देखील आपण पूर्ण करणार. शेती महामंडळाची जमीन आहे, मोठे उद्योग मालेगावला द्यावे ही मागणी आहे. उद्योगामध्ये आपण पुढे आहोत. मी उद्योग मंत्र्यांना आताच सांगतो, ही प्रक्रिया सुरू करा. आचारसंहितेनंतर आपल्याला मी सांगतो याचा निर्णय आपण घेऊ, काम करू, रोजगार निर्मितीला चालना देऊ. हा देखील शब्द मी आपल्याला देतो. शासकीय मेडिकल कॉलेज आणि इंजिनिअरिंग कॉलेज आपल्याकडे झालं नाही. मेडिकल कॉलेज तुमच्याकडे ते 5 कॉलेज झाले ना, ते कृषीचे 5 झाले. आता मेडिकल कॉलेज आणि इंजिनिअरिंग कॉलेज देखील या मालेगाव मध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक अडचणीत आहे, एनडीसीसी अडचणीत आहे. 18 लाख ठेवीदारांचे 2077 कोटी ठेवी आहेत. मी तुम्हाला शब्द देतो, माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांना, माझ्या गोरगरीब ठेवीदारांना अडचण येणार नाही असा मार्ग आपण सरकारच्या वतीने काढून देऊ. आणि नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक शेकडो कोटींचा घोटाळा, पैसा कुठून आलाय, कुठं चाललाय हे बघायचं आहे ना. मग ते बघू आपण बरोबर आणि त्यांचा करेक्ट कार्यक्रम करू. कार्यक्रम करेक्ट करायला आपल्याकडे अनुभव आहे आणि त्याचा अनुभवाचा वापर करू. मी आपल्याला एवढंच सांगतो, ते आपला वचननामा दे. वचननामा हा आपला महायुतीचा वचननामा आहे. महायुतीचा वचननामा याच्यामध्ये शब्द दिला होता, माझ्या लाडक्या बहिणींना आम्ही 1500 वर ठेवणार नाही. त्या लाडक्या बहिणींना 1500चे 2100 रुपये आपण केले. लाडक्या बहिणींना सुरक्षित बहीण ठेवण्यासाठी 25,000 महिलांची पोलीस दलामध्ये भरती करण्याचा निर्णय आपण घेतला. शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्याचा निर्णय आपण घेतला. या राज्यात कोणी उपाशी झोपता कामा नये. या राज्यात प्रत्येकाला रोटी, कपडा, मकान मिळालं पाहिजे, हा निर्णय आपण घेतलाय. त्याचबरोबर वृद्ध, ज्येष्ठ पेन्शनधारक त्यांचे 1500 वरून 2100 रुपये करण्याचा आपण निर्णय घेतला. आणि 1000चे 1500 आपणच केलेत. आपल्या ज्येष्ठांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे भाव 5 वर्ष बाळासाहेबांनी जसे 1995ला स्थिर ठेवले तसे आपण स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर रोजगार निर्मिती, दादा भुसे म्हणाले रोजगार निर्मिती करायची. 25 लाख रोजगार निर्मिती आपल्या महाराष्ट्रात करण्याचा निर्णय आपण घेतला. आणि त्याचबरोबर 10 लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण भत्ता, विद्या वेतन देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. त्याचबरोबर
45 गावात पाणंद रस्ते बांधण्याचा निर्णय आपण घेतलाय. राज्यातल्या ग्रामीण भागाला विकसित करण्यासाठी अंगणवाडी, आशा सेविका यांचं मानधन 15,000 रुपये करून त्यांना सुरक्षित कवच देण्याचा आपण निर्णय घेतला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आता जे शेतकरी 7.5 HP पंपाने शेती करतात त्या शेतकऱ्यांचं वीज बिल पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेतला. आणि जे आपण घरगुती वापरतो बिल मीटर, ते वापराचं जे बिल येतं त्याच्यामध्ये 30% सवलत देण्याचा आपण निर्णय घेतला. आणि सरकार स्थापनेनंतर 100 दिवसात विजन महाराष्ट्र 2029 जाहीर करण्याचा निर्णय आपण घेतला. हे आमचं काम आहे. हे सर्वसामान्यांचं काम आहे. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. का जळतं आमच्यावर? का तुम्ही सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला नेहमी शिव्याशाप, आरोप, प्रत्यारोप, परंतु या एकनाथ शिंदेने, या दादा भुसेने आरोपाने नाही तर कामाने उत्तर दिलं. आणि म्हणून एवढी कामं आम्ही करू शकलो. जर सरकार बदललं नसतं तर लाडक्या बहीण योजना झाली असती, लाडका भाऊ झाला असता, लेक लाडकी लखपती झाली असती, शेतकऱ्याला 12,000 मिळाले असते, शेतकऱ्याचे कर्ज माफ झालं असतं. काय झालं असतं? हे राज्य 10-20 वर्ष मागे गेलं असतं. आणि म्हणून आम्ही जे केलं ते जनतेच्या हितासाठी केलं. या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाच्या मनातलं आम्ही सरकार आलं. म्हणून आम्ही जर चुकीचं काम केलं असतं, तुम्ही हजारोंच्या लाखोंच्या संख्येने या महाराष्ट्रामध्ये आम्हाला भेटायला आला नसता, आमच्याकडे पाठ फिरवली असती. हा एकनाथ शिंदे, तुम्हाला मी सांगतो, माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करत राहील. मला काय मिळालं यापेक्षा या महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं, या महाराष्ट्रातल्या माता भगिनींच्या जीवनामध्ये बदल काय झाला, सुखाचे दिवस, समृद्धीचे, आनंदाचे दिवस कसे येतील हे आम्हाला बघायचं आहे. हे आम्ही बघणारे आहोत. आम्ही उंटावरून शेळ्या हाकणारे नाही. आणि म्हणून मी तुम्हाला शब्द दिलाय, जे करणार ते मी बोलणार, ते करणार. पण तुम्ही मला शब्द दिलाय, दादा भुसे यांचा विक्रमात लीड डबल करून देण्याचा शब्द तुम्ही दिलाय. पुन्हा एकदा सगळ्यांनी हात वर करून सांगा, हे मालेगाव मतदारसंघ त्याला 4 दिवस, आता तुमच्याकडे 3 दिवस आहेत. या 3 दिवसात डोळ्यात तेल घालून काम करा. कुठेही कुणीही काही वाकडं तिकडं करत असेल तर त्याला त्याची जागा दाखवा. आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा दादा भुसे यांचं अभिनंदन करू आज. अरे दादा भुसे यांचं अभिनंदन करू आज, अभिनंदन करू विजयाचं. चला सगळ्यांनी दादा भुसे यांचं अभिनंदन करा आणि त्यांना 20 तारखेला धनुष्यबाणा समोरचं बटन दाबून प्रचंड मताधिक्याने विजय करा. आणि या राज्यात पुन्हा एकदा महायुतीचा भगवा झेंडा डौलाने फडकवूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुख्यमंत्री महोदय सर